केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे रायगडमध्ये दाखल झालेले आहेत। अमित शाह पाचाड गावात पोहोचलेले आहेत। शहांसोबत फडणवीस आणि शिंदेही उपस्थित आहेत। रायगडावरील पुण्यतिथी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे रायगडमध्ये दाखल झालेले आहेत। शहांसोबत मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे देखील उपस्थित आहेत। अमित शाह यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त अमित शाह हे किल्ले रायगडावर जाऊन महाराजांना अभिवादन करणार आहेत। तर या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार आपल्या सोबत आहेत। प्रफुल्ल, अमित शाह हे पाचाड गावामध्ये पोहोचलेले आहेत। अगदी 5 मिनिटांपूर्वी अमित शहांचं हेलिकॉप्टर हे पाचाडच्या हेलिपॅडवरती लँड झालेलं आहे आणि तिथून ते आता किल्ले रायगडाकडे निघालेले आहेत। त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे देखील आहेत। आणि आता हेलिपॅडला जाऊन हेलिपॅडवरून ते आता रोपवेच्या ठिकाणी पोहोचतील आणि रोपवेने ते किल्ले रायगडावरती जातील आणि तिथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादनाचा कार्यक्रम होईल आणि साधारण 1.5 ते 2 तास हा कार्यक्रम या ठिकाणी चालणार आहे। होळीच्या माळापासून तो किल्ले शिवाजी महाराजांची समाधी इथपर्यंत जो प्रवास आहे तो इलेक्ट्रिक कारने ते करणार आहेत। त्यासाठी तिथे कार आणलेले आहेत आणि त्या कारने त्याचा प्रवास करणार आहेत आणि त्यानंतर तो कार्यक्रम आटोपल्यानंतर शिवसमाधीला अभिवादन केल्यानंतर ते पुन्हा पाचाडला येऊन तिथून सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी पोहोचतील। प्रफुल्ल, शिवसमाधीला अभिवादन करण्यासाठी इतर अनेक शिवप्रेमी देखील रायगडावर आलेले आहेत, त्यामुळे अमित शहा देखील रायगडावर आहेत, त्यामुळे सुरक्षा कशा प्रकारे पाहायला मिळते? खरं तर सुरक्षा व्यवस्था अतिशय कडेकोट आहे आणि त्यामुळे शिवप्रेमींमध्ये काही अंशी नाराजी असल्याचं पाहायला मिळतंय। शिवप्रेमींना सहजासहजी कुठेही उभं राहता येत नाही आणि त्यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। राज्याची जी सुरक्षा व्यवस्था आहे त्याचबरोबर केंद्रीय सुरक्षा व्यवस्था देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। संपूर्ण किल्ले रायगडला जे आहे ते पोलीस छावणीचं स्वरूप आलेलं आहे आणि शिवभक्तांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलं होतं। मात्र किल्ले रायगडावरून रोपवे जो आहे तो सकाळी 7 वाजताच बंद करण्यात आला होता। त्यामुळे रायगडावर येणारे जे शिवभक्त आहेत त्यांना पायी किल्ले रायगडावर पोहोचावं लागलं। किल्ले रायगडावर पायी जावं लागलं त्याबद्दल शिवभक्तांमध्ये नाराजी नाही, मात्र सुरक्षा व्यवस्था जी आहे ती अतिशय कडक असल्यामुळे त्यांना जास्त हालता येत नाही। सुरक्षा व्यवस्था सांगेल त्याचप्रमाणे वागावं लागतं आणि त्यामुळे सुरक्षा यंत्रणेबाबत थोडीफार नाराजी शिवप्रेमींमध्ये पाहायला मिळते। प्रफुल्ल, अमित शहांसोबत आपल्याला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे पाहायला मिळत आहेत, मात्र अद्यापही अजित पवार त्या ठिकाणी पोहोचलेले दिसत नाहीयेत। अजित पवार कधीपर्यंत पोहोचणार आहेत, काही माहिती आहे का? आत्ताच आम्ही सुनील तटकरे यांच्याशी बोललो तर अजित पवार देखील या ठिकाणी पोहोचणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे, परंतु ते अजित पवार नेमके कधी पोहोचतील याबाबत त्यांनी पण स्पष्टता केलेली नाही आहे। नक्कीच प्रफुल्ल, तर आपण ही दृश्य बघतोय, अमित शहा हे पाचाड गावामध्ये पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात ते रायगडावर देखील पोहोचणार आहेत आणि शिवरायांना अभिवादन केले जाणार आहे। या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देखील आपण पाहतोय, कारण शिवसमाधीला अभिवादन करण्यासाठी इतर शिवप्रेमी देखील आज रायगडावर पोहोचलेले आहेत, त्यामुळे कडक सुरक्षा देखील आपण या ठिकाणी पाहतोय। इलेक्ट्रिक कारनं अमित शहा पुढचा प्रवास करणार आहेत अशी देखील माहिती समोर आलेली आहे। आपण हे दृश्य बघतोय, काही वेळापूर्वीच हा संपूर्ण ताफा या परिसरामध्ये पोहोचलेला आहे। अमित शहा या ठिकाणी दाखल होताच त्यांचं स्वागतही करण्यात आलेलं आहे। आता आपल्याला त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिसतात। आपण हे दृश्य बघतोय, भरत गोगावले यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे। अद्यापही अजित पवार त्यांच्यासोबत नाहीयेत, मात्र काही वेळातच अजित पवार देखील अमित शहांसोबत उपस्थित राहतील अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिलेली आहे। आपण पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांच्याकडे जाणार आहोत। प्रफुल्ल, आपण ही बघतोय दृश्य, अमित शहा आलेले आहेत, आता काही वेळातच ते रायगडावर पोहोचतील। कशा प्रकारे हा संपूर्ण आत्ताचा दौरा असेल? आत्ता अमित शहा किल्ले रायगडावर पोहोचल्यानंतर राज दरबारामध्ये मुख्य कार्यक्रम जो आहे तो होणार आहे। त्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे जे कार्यकर्ते आहेत, विशेषतः दुर्ग अभ्यासक जे नीलकंठ पाटील आहेत त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे। त्याचबरोबर या अहिल्याबाई होळकर यांची 300वी पुण्यतिथी यावर्षी साजरी होते आणि त्यानिमित्ताने त्यांचे जे वंशज आहेत त्यांना देखील या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेले आहे। त्याशिवाय शिव क्षेत्रामध्ये म्हणजे शिवाजी महाराजांचे गड किल्ले असतील किंवा इतर क्षेत्रात काम करणारे जे कार्यकर्ते आहेत, स्वयंसेवक आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे आणि त्यानंतर प्रमुख जे पाहुणे आहेत त्यांचं मार्गदर्शन होईल। हा मार्गदर्शन झाल्यानंतर राजसदरेवरून ही पालखी निघणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांची।
शिवाजी महाराजांची पालखी निघाल्यानंतर अमित शहा होळीच्या मैदानावरचं जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा आहे त्या पुतळ्याला अभिवादन करतील, पुष्पहार घालतील आणि तिथून ते इलेक्ट्रिक कार जी बग्गी आणलेली आहेत त्या बग्गीतून अमित शहा आणि जे प्रमुख इतर अतिथी आलेले आहेत ते या बग्गीतून शिवसमाधीकडे रवाना होतील. म्हणजे शिवसमाधीजवळ जे जगदीश्वराचं मंदिर आहे तिथपर्यंत बग्गीने जातील आणि तिथून पुढे शिवसमाधीपर्यंत चालत जातील. शिवसमाधीला अभिवादन केल्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांची मानवंदना दिली जाईल आणि पोलिसांची मानवंदना झाल्यानंतर हा कार्यक्रम संपेल आणि पुन्हा अमित शहा पाचाडकडे रवाना होतील. प्रफुल्ल, तुम्ही आपल्यासोबत असेच जोडलेले राहा. आपल्यासोबत ओम देशमुख देखील जोडले गेलेत. ओम, तू स्वतः रायगडावर आहेस, त्या ठिकाणी कशा प्रकारे सुरक्षा पाहायला मिळते? अमित शहा त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. अमित शहा हे गडाच्या पायथ्याशी दाखल झालेले आहेत आणि आता ते रोपवेच्या माध्यमातून वरती काही मिनिटांमध्ये दाखल होती. ज्या ठिकाणी कार्यक्रमाची पूर्ण तयारी झालेली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने जर पाहिलं तर एसपीजी असेल किंवा स्थानिक पोलिसांकडनं तगडा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी स्वतः जाती यंत्रणेचा आढावा घेत आहेत. अवघ्या अमित शहाचे आगमन होईल त्यानंतर मुख्य कार्यक्रम जो आहे त्याला सुरुवात होईल आणि अखेरीस अमित शहाच्या हस्ते 3 मुलांचा या ठिकाणी सत्कार देखील केला जाणार आहे. राजघराण्याचे उदयराजे होळकर त्यासोबत कर्नल तर आपण बघतोय थोड्याच वेळामध्ये रोपवेनं अमित शहा हे रायगडावर पोहोचणार आहेत. ते रायगडाच्या पायथ्याशी आता सध्या पोहोचलेले आहेत. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित आहेत आणि आता रोपवेने ते रायगडावर जाणार आहेत आणि त्यानंतर रायगडावर आज विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. त्या कार्यक्रमांमध्ये अमित शहा हे सहभागी होतील आणि या ठिकाणी म्हणजेच रायगडावर अनेक इतर शिवभक्त देखील दाखल झालेत. आपण बघत होतो ओम देशमुख आमचे फोन देत होते, माहिती देतो. या दरम्यान आपल्याला शिवभक्तांची घोषणाबाजी देखील ऐकू येत होती आणि अनेक शिवभक्त आज रायगडावर दाखल झालेले आहेत. शिवरायांना अभिवादन करण्यासाठी आज या ठिकाणी रायगडावर अनेक जण आलेले आहेत आणि अमित शहा देखील शिवरायांना अभिवादन करण्यासाठी रायगडवर आता काहीच वेळामध्ये पोहोचणार आहेत आणि इतर कार्यक्रमांना देखील थोड्याच वेळामध्ये सुरुवात होणार आहे. सध्या अमित शहा हे रायगडाच्या पायथ्याशी आहेत आणि रोपवेद्वारे ते रायगडावर जाणार आहेत. रायगडावरील पुण्यतिथी कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत आणि इतर अनेक जण देखील अमित शहांच्या भेटीसाठी आलेले आहेत. या कार्यक्रमासाठी इतरांना देखील निमंत्रित करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आज रायगडावर अनेक भेटीगाठी देखील होताना आपल्याला दिसणार आहेत. अमित शहांच्या दौऱ्यानिमित्त आज रायगडावर मोठी सुरक्षा देखील तैनात करण्यात आलेली आहे. तर अमित शहांचं ज्यावेळेस आगमन झालं त्यावेळेस आपण हे दृश्य बघतोय. सुनील तटकरे, भरत गोगावले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. या सर्वांकडूनच अमित शहांचं स्वागत करण्यात आलं. अद्यापही अजित पवार मात्र या ठिकाणी पोहोचलेले नाहीयेत. मात्र सुनील तटकरेने दिलेल्या माहितीनुसार थोड्याच वेळामध्ये अजित पवार देखील या ठिकाणी पोहोचणार आहेत.